नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला खोबऱ्याची वडी ही रेसिपी दाखवणार आहे। ही माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। खोबरं किसून घेतलेलं आहे बघा। त्यानंतर तर हा बघा, हा गावी गेलेला अवनीश आमचा आजच आला आहे। आज नाही, काल आलास ना तू? काल आलास ना तू? कालच आलेला आहे हा बघा। आता आपण काय करणार आहोत? खोबऱ्याच्या वडी। खोबऱ्याची वडी। खोबऱ्याची वडी। तर 2 चमचे तूप घालणार आहे। त्यामध्ये मी 2 चमचे तूप घातलेलं आहे। तर हे बघा, आपण मोजून घेणार आहे मी। आता हे खोबरं आहे ना, ते आपण मोजून घेणार। आता हे वाटे आहेत, तर हा 1 वाटी, त्यानंतर ही 1 वाटी आहे। आपले 2 वाट्या। तर आता मी हे टोपात घेणार आहे ओतून। मी हे आता तर मी आता परतून घेते। जाळलं नाही, त्यामुळे तूप टाकलेलं त्यानंतर आपण आता साखर पण तशीच घ्यायची। तर साखर घ्यायची, 1 वाटी साखर घ्यायची। ही साखर त्यानंतर मी आता हे साखर आहे शिकवणे। आपण खोबरं घेणार आहोत आणि 2 वाटी खोबरं प्रमाण घेतलं। मिश्रण इथे मी ढवळत राहिलेलं आहे, कारण नाही तर पाक तो कडक झाला तर ते वड्या येणार नाहीत आपल्याला। तर वड्या पाडता येणार नाही ते कडक झाल्यानंतर। त्या म्हणून मी ते ढवळत राहिलेलं आहे सारखं। आणि खोबरं बघा एकजीव व्हायला पाहिजे व्यवस्थित असं। आता मी इथे नॅचरल कलर म्हणजे आपली हळद टाकणार आहे, त्यामुळे कलर येतो आपल्या वड्यांना, खूप छान वाटते। तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल। इथे लक्ष ठेवावं लागतो, कारण सारखं ढवळत राहायला लागतं, नाहीतर खाली लागू शकते। तर इथे बघा मी पोळपाटला आता तूप लावून घेणार आहे।
तर आता इथे मी तूप घेते आणि पोळपाटला लावून घेणार आहे. इथे ताटामध्ये तुम्ही केलात तरी चालेल, पण मी पोळपाट घेतलेला आहे इथे. आता मी तिथे पूर्ण तूप सगळीकडे लावून घेते आहे. तर आता आपले इथे मिश्रण तयार झालेलं आहे. मिश्रण असं घट्ट होत आलं की लगेचच वड्या पाडायला घ्यायच्या, मिश्रण काढून घेऊन ताटामध्ये किंवा पाटावरती वगैरे, कारण कडक झाल्यानंतर ते येणार नाहीत व्यवस्थित वड्या पाडता आपल्याला. हा घट्ट व्हायला आला ना की बघा चिकट चिकट आता होत येणार आहे. असा होत आला असा घट्ट की गोळा होत. इथे ना असा घट्ट असा गोळा जात आला तर समजायचं की आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. हे बघा आता मी पोळपाटावर काढून घेतलं आहे बघा मिश्रण सर्व. आता आपण वाटीला मी तूप लावून आकार देणार. आता हे तूप लावलेलं आहे वाटीला. आता मी याने व्यवस्थित असा आकार देते चांगलं. आता आपण ते व्यवस्थित असं हे करून घ्यायचं, वाटीला तूप लावून एकसारखं असं गोल तयार करून घ्यायचं आकार. काय आहे रे हे? काय आहे? खोबऱ्याची वडी. आणि व्यवस्थित असं आपला मिश्रण आपलं झालेलं आहे बघा. काय आहे? खोबऱ्याची वडी. मस्त असं आपला आकार आहे, पाहू शकता तुम्ही. चांगला आकार आले घेतलेली आहे बघा वेलची. तर ही वेलची मी पाट्यावरती वाटून घेतली आहे. तर मंडळी खोबऱ्याच्या वड्याची रेसिपी माझी झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. ही बघा कशा आल्या आहेत. तर नक्की सांगा तुम्ही कशा झाल्या आहेत त्या. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला तर मग आपण बघूया कशा झाल्या आहेत त्या. मस्त छान झाल्या. खरोखरच ज्यांना गोड आवडतं ना त्यांना ही रेसिपी खूप छान आहे. खूप चविष्ट अशी आपली मस्त अशी खोबऱ्याची वडी झालेली आहे. चा सुगंध, तुपाचा सुगंध खूप छान येतो वडीला. तूप आपण लावतो, टोपात पण घातलेलं होतं मी, कारण चिकटू नये हे आपलं मिश्रण म्हणून आपण तूप लावतो. त्यानंतर मी ते पण मिश्रण काढताना पण तूप लावलेलं आहे आणि त्यामुळे हा सुगंध खूप छान येतो तुपाचा. आणि त्यात करून वेलची पण मी आतमध्ये टाकत नाही, पण त्याने जो वेलचीचा जो सुगंध असतो तो निघून जातो. त्यामुळे मी आपलं जेव्हा मिश्रण आपण घेतो तयार झाल्यानंतर, त्यानंतर ते वरती आपण जेव्हा थापायला घेतो ना त्यानंतर मग ते वेलची आपण त्याच्यावरती घालून नंतरच आपण वड्या पाडायला नंतर त्याला वेलची हे केलेली आहे, पाहू शकता तुम्ही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी